नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत मटर आलू पराठा आणि पालक पुदिना चटणी. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. तर सर्वात प्रथम पालक पुदिना चटणीचं साहित्य आहे. कोथिंबीर आहे, पालक आहे, पुदिना, चिंच थोडीशी, 4-5 मिरच्या आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ येईल. आणि आपण याचा डो करणार आहोत पराठ्यासाठी. तर त्यासाठी मी वापरलेले आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा. तर हे पण मी मळताना अजून काय काय टाकणार आहे ते सांगणार आहे. आणि मटर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, जाडसर वाटायचे आहेत. त्यात मी 2 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं, 1 मिरची हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि मी अर्धा किलो उकडून घेतलेले बटाटे आहेत. पराठ्याच्या सारणामध्ये जो मसाला लागणार आहे तो मसाला घेतलेला आहे. जिरा आहे, लाल तिखट, हे तिखट माझा आगरी मसाला आहे, तर त्या सगळ्यात गरम मसाला वगैरे आहे. आणि एक्स्ट्रा धणा पावडर चवीसाठी आणि हळद आणि चवीनुसार मीठ. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, हे दोन्ही पीठ मी चांगले मिक्स करून घेते एकजीव. मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार. थोडीशी हळद, थोडीशी किंचित हे बघा हळद घेतलेली आहे आणि भरपूर तेल. आपल्याला हे पीठ छान असं मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठा आपला फाटणार नाही आणि सारण बाहेर येणार नाही. मी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे आणि आता पाणी घेऊन मळणार आहे. एकदम मऊ मळायचं आहे. मैदा त्यासाठीच घेतलेला आहे की आपली पराठा लाटताना फाटायला नको आणि छान असा रुंद झाला पाहिजे पीठ आणि जाड पण होणार नाही पारीवरची. हळद ऑप्शन आहे, तुम्हाला हवे असेल तर टाकू शकता, पण मीठ आणि तेल गरजेचं आहे. आता मी थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घेणार आहे. हा बघा, एवढं मऊ पाहिजे आपल्याला, असं एकदम रबर सारखा ताणला गेला पाहिजे. अजून मी पूर्ण असं एकजीव करणार आहे, हे सगळं निघेल त्याच्यावरचं. पाणी टाकून टाकून मी एकदम मऊ करणार आहे पीठ, असं रबर सारखं ताणलं पाहिजे. कडक पीठ अजिबात घ्यायचं नाही. छान मऊ करून मळून घ्या मस्त. वेळ लागतो पण पराठा छान बनतो. बघा, तुम्हाला कळतच असेल, मस्त डो तयार झालेला आहे बघा. आता मी ह्याच्यात थोडंसं नंतर तेल घेणार आहे, पूर्ण पाणी मळून झालं की ते शेवटचं, आणि झाकून ठेवणार आहे थोडा वेळ. आणि बाकी आपण तयारी करून घ्यायची आहे. शेवट मी आता थोडंसं तेल घेते अजून. जवळजवळ मी 2 पळी तेल वापरलेलं आहे. जसं आपण पुरणपोळीला जे हे करतो ना, पीठ मळतो ना, त्याच प्रकारे घेतलेलं आहे. बघा किती सॉफ्ट आहे. असंच करून घ्या. आणि हळदीचं प्रमाण पण छान आलेलं आहे. जास्त पिवळं पण नाहीये आणि फिक्कं पण नाहीये. थोडा वेळ मुरायला ठेवते आणि बाकीचं आपण पराठ्यामधलं स्टफिंग करून घेऊया. आता हे बाजूला ठेवूया. आता हे मी जाडसर वाटून घेणार आहे, थोडं फिरवून मिक्सर. हे बघा, मी जाडसर वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक करायचं नाही. एकाच दाणा राहिला तर तुम्ही चमच्याने तो स्मॅश करून टाकू शकता. ते हे बघा, 2-3 वाटणे राहिलेत ना, मी चमच्याने बारीक केले. तर आता आपण चटणी वाटून घ्यायची आहे. थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ. हे बघा, छान अशी चटणी झालेली आहे, मस्त पेस्ट एकदम बारीक. त्याला आता ही आपण काढून घेऊ. हे मी नवीन बटाटे घेतलेले आहेत,
छान असे शिजून थोडी जास्त शिटी मारून घेतलेली आहे, कारण का नवीन बटाटा पटकन शिजत नाही आणि पातळ खूप आहे साल्याची. बघा सगळे बटाटे मी आता सोलून घेते. हे आता बटाटे मी सोलून घेतलेले आहेत, तर मी जाड साईडने किसून घेणार आहे. किसून याच्यासाठी घ्यायचे की ते छान असे एकजीव होतात. आता हे सगळे बटाटे मी किसून घेत आहे. बघा छान असं किसून घेतलेलं आहे पूर्ण बटाटे. तर आता आपण फोडणी घालायला घेऊया. कढई छान तापलेली आहे, तर आपण तेल घालून घेऊया. आता आपण बनवत आहोत पराठ्याचं सारण. जिरा घातलेला आहे. जिऱ्यामध्ये जिरा चांगलं तडतडलं की जे आपण मगाशी आपण बारीक केलं होतं वाटाणे, मिरची आणि लसूण हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आपल्याला. छान असं हे शिजू द्या. मी त्याच्यावर झाकण ठेवते. हे मी थोडंसं वाफ देऊन शिजवून घेत आहे. याच्यात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडा वेळ अजून शिजून देणार आहे मी. पुन्हा झाकण ठेवते. आता हे बघा छान असं मी शिजून घेतलेलं आहे वाफेवर. आणि काय दाणे होते वाटाण्याचे तेही स्मॅश करून घेतले. आता आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद आहे अर्धा चमचा, 1 चमचा मसाला थोडासा आणि 1 चमचा धना पावडर जास्त घेतलेली आहे, छान स्वाद येतो याचा. छान एकजीव करून घेतलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये हा सगळा बटाटा टाकून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा छान आलू मटर पूर्ण असे एकजीव करून घेतलेले आहेत. बघा दिसत असेल तुम्हाला. आता मी गॅस बंद करून घेते. आता हे गार झालं का आपण पराठे करायला घेऊया. आता मी पराठा लाटायला घेणार आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 वस्तू ऍड केल्या आहेत. तर मी पराठा लाटायला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बटर घेतलेलं आहे, अमूल बटर. तुपाच्या ऐवजी बटर लावणार आहे अजून टेस्टी व्हायला. हे बघा मी परत तांदळाच्या पिठाचा हात घेतलाय. छान अशी मी वाटीसारखी पारी करून घेते आणि भरपूर असं सारण घालून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे पराठ्याला खाताना खूप चविष्ट लागतो. असं पीठ लागणार नाही. हलक्या हातानेच हे करायचं, लाटायचं आहे. जास्त जोर न लावायचा. पीठ त्यासाठी आपण सॉफ्ट असणे मस्त असं लुसलुशीत मळून घेतलेलं आहे. जोर लावायची गरज नाहीये. सगळीकडून छान लाटला गेलेले. कुठून ही भाजी निघाली नाही, असंच लाटून घ्यायचं. सगळे पराठे मी असेच करून घेणार आहे. आता हे एक साईड छान खरपूस भाजून झालेलं आहे. मस्तपैकी मी भरपूर बटर लावून घेणार आहे. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त बटर लावू शकता. मला खूप आवडतं. भरपूर बटर लावलेलं आहे. दोन्ही बाजूने छान बटर लावून घ्यायचं. खूप भारी लागतं. बघा ही बाजू पण छान झालेली आहे मस्त. बघा आपलं पीठ छान असा, हा बघा ना मस्त आलेलं आहे पीठ छान. तांदळाच्या पिठाचा हात घेतला आहे आणि भाजी पण भरपूर घ्यायची आहे आपल्याला. मी सारखा तांदळाच्या पिठाचा हात घेते, जेणेकरून आपल्याला हे चिटकत नाही, सगळं छान असं बांधता येतो बघा. आणि पराठाही छान
लाटता येते. तुम्हाला जसा पराठा म्हणजे जाडी हवी, जाड पाहिजे आहे, पातळ पाहिजे आहे, तसा तुम्ही लाटून घ्या. बघा, जसं आपण पीठ ते मगाशी मळून घेतलं होतं ना, जराही सारण बाहेर येणार नाही आणि छान रुंद होतं. बघा, भाजी दिसून येते आपल्याला, म्हणजे आपलं पारी छान अशी पातळ झालेली आहे वरच्या पिठाची. तव्याला बटर लावून घेऊया. तवा छान मी गरम करून घेतलेला आहे. हे बघा, मस्त बटर पसरवलंय आणि आता मी त्याच्यावर पराठा टाकणार आहे. जराही कुठून बाहेर आलेला नाहीये, सारण छान असं मध्ये भरलेलं आहे. वरची पारी पण पातळ झालेली आहे पिठाची. थोडासा गॅस मी फास्ट करून घेतलाय. बघा, छान पराठा झालेला आहे. मस्त दोन्ही बाजूने मस्त अगदी शेकून घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण डिश मध्ये सर्व करून घेऊया. पराठा सर्व करून घेतलेल्या डिश मध्ये टोमॅटो केचप आहे आणि आपण हे केलेली पुदिना पालक चटणी आणि आपला बटाटा मटर पराठा. तर बघा, खूप छान झालेला आहे. चवही खूप छान आहे. तुम्ही पण करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा कसा झाला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.